हाय हॅलो नमस्कार. नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करते. मी ज्योती सुरसे फॅशन डिझायनर मराठी आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आपण 38 साईजचे कटोरी ब्लाऊजचं पेपर पॅटर्न बराच वेळा शेअर केलेला आहे, पण बऱ्याच ताईंचं कमेंटमध्ये असं म्हणणं होतं की ताई आम्हाला खूप सारे प्रॉब्लेम्स येतात कटोरीमध्ये, मुंड्यामध्ये घोळ येतो, शोल्डर उतरण्याचे प्रॉब्लेम्स असतात, पुढचा गळा किती घ्यावा, मागची उंची किती घ्यावा, कटोरी किती घ्यावा, या सगळ्या गोष्टी प्रॉपर आम्हाला व्यवस्थित जमत नाहीत. तर बघा, आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये छान पद्धतीने शिकवत असतो, मी शिकवतेच, पण आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला छोट्या मोठ्या प्रॉब्लेमसुद्धा दूर होतील. आणि एका ताईंनी तुम्हाला 2-3 वेळा कमेंट केली होती की ज्यावेळेस आपल्याकडे रेडीमेड पॅटर्न आपण एखाद्या साईजचं काढून ठेवतो आणि त्या साईजवरून ते साईजचं आपल्याला ब्लाऊज शिवायचं असेल, फक्त उंची कमी जास्त करायची असेल तर काय करायचं, तर त्याचंसुद्धा आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी डिटेलमध्ये सांगणार आहे. प्लस मुंड्यामध्ये घोळ न येण्यासाठी काय केलं पाहिजे, कशा पद्धतीने माप टाकलं पाहिजे ते सुद्धा सांगणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, स्किप न करता बघा, व्हिडिओ खूप माहितीपूर्वक असणार आहे. तर चला, ब्लाऊज तुम्हाला दाखवलं, ब्लाऊजवरून मी मापं पण काढून घेतले, ब्लाऊजची साईज कशा पद्धतीने मोजली जाते ते सुद्धा मी तुम्हाला दाखवलं. ब्लाऊजच्या हुकाच्या साईडने आपण मोजतो, तिथून आपलं जे चौथा भाग येतो त्याचे 4 भाग करायचे आणि ती साईज आपण काढत असतो. तुम्हाला तर थोडक्यात माहितीच आहे जुने ब्लाऊजवरून मापं कशा पद्धतीने घेतले पाहिजे, कारण ह्याच्याविषयी आपण 2-3 व्हिडिओ पोस्ट केलेले आहेत. ठीक आहे. आता आपण डबल फोल्ड पेपर घेतलेला आहे. उभ्या साईडने पेपरवरती आपल्याला मापं टाकायचे आहेत. तुमची जे काही ब्लाऊजची उंची पूर्ण असेल ते आणि 1 इंच ॲड करूनच आपल्याला इथं मापं टाकायचे आहेत. ठीक आहे. आता इथं 1 इंच ॲड कशासाठी, तर खालच्या साईडने अर्धा इंच, वरच्या साईडने अर्धा इंच, असं आपल्याला 1 इंच मार्जिन लागत असतं. त्यासाठी आपल्याला जेवढी तुमची उंची आहे त्यापेक्षा 1 इंच आपल्याला एक्स्ट्रा लागतं. तर बघा, आता इथं अगोदर माझ्याकडून असं झालं होतं की मी जी उंची आहे तीच टाकली, म्हणजे कसं की मला याच्यामध्ये वाढवायचं होतं. ठीक आहे. असं आता बऱ्याच वेळा होतं. तर बघा, आता मी इथं करून घेते. उंची माप टाकलेत मी, शुद्ध शोल्डरचा दुसरा भाग पण टाकला आहे, उंचीचा पण टाकला आहे. आणि शोल्डरचा आपल्याला कधी पण ज्यावेळेस कस्टमरच्या खांद्यावरती मोजून घ्यायचं किंवा कस्टमरच्या जुन्या ब्लाऊजवर मोजून घ्यायचं, त्याचा निम्म टाकायचे. आता इथं मी निम्म पण टाकलं, छातीचा चौथा भाग टाकला आहे आणि शिलाई मार्जिन टाकलं आहे. गळा रुंदीसुद्धा मी इथं 2.25 टाकली आणि गळ्याची उंची पण टाकून घेतली. त्यानंतर बघा, हे खूप महत्त्वाचं मेन पॉईंट आहे, जे आपण मुंड्याला कोण येतो तिथून वरती आपल्याला 1 इंच यायचं आहे. आणि आता इथं काय करायचं, आपल्याला अशा पद्धतीने डबल फोल्ड टेप करायचं आहे. जी आपली खालची आडवी लाईन आहे तिला आणि मार्किंग करून मध्ये काढायचं आहे. ठीक आहे. अशा पद्धतीने इकडच्या साईडला सुद्धा मुंड्याची रेष, तिथंसुद्धा आपल्याला उभ्या साईडला सुद्धा मध्ये काढून मार्किंग करायचं. आता हे 3 पॉईंट आपल्याला मिळालेले आहेत, ते तिन्ही पण पॉईंट आपण असे जुळून घ्यायचे. ठीक आहे. आता इथे थोडक्यात काय, तर मुंड्याचा आकार तुम्हाला व्यवस्थित देता येत नाही ना, तर ह्या अशा पद्धतीने द्या, म्हणजे तुमचा जिथं घोळ येईल ना तिथंच तुमचा आकार व्यवस्थित केला जातो. पुढे तुम्हाला काही प्रॉब्लेम येत नाही, फिटिंग लेवलला कमी जास्त होत नाही, किंवा अशा पद्धतीने तुम्ही जर आकार दिला तर कोणतेच प्रॉब्लेम येत नाहीत. आणि आतमध्ये अर्धा इंच यायचं आहे आणि परत मार्किंग करायचे. हे मार्किंग आपलं आतमधलं पुढच्या मुंड्याचं असणार आहे आणि हे मार्किंग आपलं बाहेरच्या मार्किंग आपलं मागच्या मुंड्याचं असणार आहे. आता या दोन्ही पण मुंड्यामध्ये अर्धा इंचाचा गॅप का ठेवायचा, कारण पुढच्या मुंड्याला आपल्याला जास्त चुन्या पडतात आणि खोलगटा भाग असतो, त्यामुळे आपल्याला अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यावं लागतं. ठीक आहे. आता ह्या छोट्या मोठ्या गोष्टी तुम्हाला टिप्स म्हणून समजा, कारण ह्या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. जर तुम्ही परफेक्ट कटिंग केलं तर फिटिंगसुद्धा परफेक्ट बसेल. आता आपण कमरेचा भाग टाकूयात. कमरेचा चौथा भाग टाकला आहे मी. 1 इंच आपल्याला एक्स्ट्रा घ्यायचं असतं कमरेमध्ये, कारण आपण बॅकला टक्स मारतो. आणि शिलाई मार्जिन तुम्हाला 1.5-2 इंच जे काही घ्यायचं आहे तुम्ही इथं घेऊ शकता. आता त्यानंतर योगपट्टीचं मार्किंग आपण करून घेऊया. खालून वरी 3 इंचपर्यंत एक टिक करायचे आणि 2.5 इंच पर्यंत एक करायचे. ठीक आहे. आता इकडं आपण फक्त खालून वरतीपर्यंत 2.5 इंचपर्यंत टिक करायचे. असं मार्किंग करून आपल्याला एक आडवी रेष वळून घ्यायची अशा पद्धतीने. बघा, आता इथं जे 2.5 इंच 3 इंचवर टिक केलं होतं, म्हणजे अर्धा इंच आपण इथं टोक काढणार आहोत, म्हणजे योगपट्टीचं. ज्यावेळेस योगपट्टीला टोक येतं त्यावेळेस कटोरीला
व्यवस्थित बसायला मदत होते. कारण ह्या सगळ्या गोष्टी छोटे छोटे पॉईंट आहेत, लक्षात ठेवायचे. त्यानंतर आपली कटोरी किती आपण मोजून घेतली, 5.5 इंच कटोरी होती, तिथं एक टिक केलं. त्यानंतर आपण मध्येतून जे पुढच्या मुंड्याचा आकार आहे तिथून आपण 2 इंचावर टिक केलं. 2-2.5 तुम्हाला जेवढी मध्यची तुमची बाजू हवी तेवढी घेऊ शकता. आणि गळ्याच्या साईडला आपण 1 इंच केलं. अशा पद्धतीने आपण हे तिन्ही पण पॉईंट आहेत ना जुळून घ्यायचे. बघा, जर असे तुम्हाला व्यवस्थित आकार जमत नसेल तर अगोदर डॉट डॉट करायचे आणि त्यानंतर हे आकार व्यवस्थित डार्क रेशमध्ये आपल्याला जुळून घ्यायचे आहेत. म्हणजे पूर्ण आपल्याला व्यवस्थित करून घ्यायचे. अशा पद्धतीने आता आपलं हे कटोरी ब्लाऊजचं मार्किंग आपलं झालेलं आहे. आता इथं काय करायचं आपल्याला, बघा इथं तुम्हाला जर पुढच्या साईडने थोडंसं वाटलं की मुंड्यामध्ये किंवा शोल्डरच्या तिथे बाहीमध्ये घोळ येते, तर तुम्ही इथं थोडंसं आतमध्ये येऊन पुढची साईड कटिंग करू शकता. कारण तिथं जर तुम्हाला शोल्डर नसेल हवं तर तुम्ही तिथून साईडने शोल्डर कमी करू शकता. मग गळ्याच्या साईडने अजिबात शोल्डर कमी नाही करायचं. का ते पुढे सांगते तुम्हाला. कारण कसं आहे, आपल्याला गळ्याच्या साईडने जर शोल्डर वाढवलं तर गळा रुंदी वाढू शकते, प्लस तुमचे शोल्डर उतरण्याचे खूप सारे चान्सेस असतात. आणि शोल्डर व्यवस्थित नाही बसलं तर पूर्ण ब्लाऊज खराब होतो. ठीक आहे, अशा पद्धतीने आपल्याला लक्षात ठेवायचं. जर तुम्हाला शोल्डर कमी करायचं असेल तर तुम्ही मुंड्याच्या साईडने थोडंसं कट करू शकता. गळ्याच्या साईडने अजिबात शोल्डर कट नाही करायचं. जेवढी तुमची गळा रुंदी आहे 2.25 इंच 2.5 इंच तेवढीच घ्यायची, त्यापेक्षा जास्त घ्यायची नाही. नाहीतर मग जास्त घेतली तर शोल्डर उतरतात आणि शोल्डर उतरले तर मुंड्यामध्ये व्यवस्थित ब्लाऊज बसत नाही आणि गळ्यामध्ये सुद्धा बसत नाही, जेणेकरून ब्लाऊज पूर्ण खराब होतो. तर बघा, अशा पद्धतीने आता आपलं हे फ्रंट साईडचं कटिंग आपण करून घेऊयात. एक पट्टी कट केली, कटोरी पण कट करून घेऊया. कटोरीचा आकार नेहमी गोल आलाच पाहिजे, जेणेकरून कटोरी फिटिंगमध्ये छान बसली तर कुठेही मुंड्यामध्ये किंवा खाकीमध्ये किंवा कमरेमध्ये कुठेच घोळ येत नाही. कटोरी व्यवस्थित बसणं खूप गरजेचं आहे. आता बघा, ही 38 साईज आहे. आपण ह्याच्यावर 38 साईज किंवा जे काही कोणाचं कस्टमर असेल त्या कस्टमरचं नाव या पद्धतीने लिहून ठेवलं तर ज्या त्यानुसार आपण मापं इथं पेपर पॅटर्नवरती काढून ठेवू शकतो. किंवा तुम्हाला एक जरी 38 साईजचा पेपर पॅटर्न तुमच्याकडे असेल तर त्याच्यावरून तुम्ही कमी जास्त कसं करून तुम्ही उंची कमी जास्त कशी पद्धतीने करू शकता, तर ते सुद्धा आता पुढे मी तुम्हाला सांगते. ठीक आहे, आता इथं मी गळा रुंदी जशी 2.25 इंच घेतली होती तशीच बॅकला सुद्धा 2.25 इंच घेतलेली आहे. आणि बघा, त्यानंतर जी काही उंची आहे ती पण टाकून घेते आणि गळ्याचा आकार देऊन घेते. आता बघा, 2.25 इंच उंची मी 38 साईजपर्यंतच घेते. आणि 38 साईजच्या पुढच्या मोठ्या मापाच्या ब्लाऊजला जसं की तुम्हाला इथं थोडं थोडं माप वाढवावं लागतं. आता प्रत्येक मापाचा चार्ट तुम्हाला लवकरच देईन. पण बऱ्याच ताई म्हणतात की ताई ह्या मापाला इतकं घेतलं तर चालेल का. तर आता कसं असतं माहिती का, प्रत्येक मापानुसार कमी जास्त तुम्ही डायरेक्ट त्यांच्या कस्टमरच्या मापानुसार ब्लाऊजच्या मापावरून घेऊ शकता. पण जरी तुम्हाला साईजवर घ्यायचं असेल तर तिथं कमी जास्त होतं. तर त्या सगळ्या गोष्टी आपल्याला थोडं कमी जास्त करूनच डोक्यात घेऊनच करावे लागतं. ठीक आहे, आता इथं आपण बॅकनेकची टक्स 4.5 इंच रुंदी 4.5 इंच उंची अशा पद्धतीने देत असतो. ते बॅकला आपल्याला 1 इंच आपण एक्स्ट्राचं वाढवलेलं आहे टक्ससाठी. ठीक आहे, आता इथं आपण काय करूयात, जे योगपट्टी आणि कटोरी ती वाढवायची आहे आपल्याला. आता योगपट्टी कटोरी का वाढवली जातात ते एका ताईने मला कमेंट केली होती की ताई योगपट्टी का वाढवायची. कारण आपण 1 इंचचं शिलाई मार्जिन एक्स्ट्रा घेतलेलंच असतं. पण योगपट्टी का वाढवायची ते तुम्हाला सांगते. आपण 1 इंच शिलाई मार्जिन बॅक साईडच्या तिथून कट म्हणजे अगोदर माप टाकताना घेतलेलं असतं. पण 1 इंच का, तर 1 इंच आपलं जॉईंट करण्यात जाणार आहे ना, वरती अर्धा इंच जाणार आहे आणि कटोरीच्या ती साईडला तिथं पण जॉईंट करायला अर्धा इंच जाणार आहे. तिथंच 1 इंच जातं. मग आपलं याच्यामध्ये योगपट्टीमध्ये परत खालच्या साईडने सुद्धा आपण जॉईंट करतो. जसं की अस्तर आपण अगोदर व्यवस्थित जॉईंट करून घेतो, सुईचं उलटं करून आपण दाबटीप देतो, तिथंसुद्धा आपलं अर्धा ते इंच जात असतं. तिथं मग आपल्याला इथं त्यासाठी इथं योगपट्टी आपल्याला खालच्या साईडने अर्धा इंच वाढवायची असते. ठीक आहे, तुम्हाला कुठं वाढवली मार्किंग करून मी दाखवलं, खालच्या साईडने वाढवलेली आहे. अशा पद्धतीने त्यासाठी आपल्याला योगपट्टी वाढवायची असते. तर बघा, आता त्यानंतर कटोरी आपण वाढवून घेऊया. आता इथं जशी आपली कटोरीचा आकार आलेला आहे सेम तसाच आपल्याला बरोबर मार्किंग करून घ्यायचं आहे आणि कटोरी आपल्याला वाढवून घ्यायची आहे. आता बघा, मी इथं कटोरीचा गळा व्यवस्थित मार्किंग करून घेते, साईडने सुद्धा घेते. आता तुम्हाला व्यवस्थित जवळून मी दाखवण्याचा प्रयत्न करते. तर बघा,
अगोदर आपल्याला जशी आपली कटोरी कट केलेली आहे, जसा आकार आहे तसाच तुम्ही इथं देऊन घ्यायचा आहे, फक्त आपल्याला वाढवायची आहे. आता कटोरी वाढवणं, आता हे बऱ्याच ताईंना समजत नाही की कशा पद्धतीने कटोरी वाढवली जाते. आता नवीन शिकणारा असेल तर नाही समजणार, कारण ह्या सगळ्या गोष्टी डोक्यामध्ये यायला आपल्याला खूप जास्त प्रॅक्टिसची गरज लागते. तर बघा इथं मी एक साईडनी 1.5 इंच वाढवलेलं आहे, ठीक आहे. आता ह्या साईडनी सुद्धा मी इथं 1.5 इंच वाढवते, ठीक आहे. आता इथं गळ्याच्या साईडनी मी फक्त अर्धा इंच वाढवणार आहे, ठीक आहे. आता इथं वरच्या टोकाच्या साईडनी इथं थोडंसं 1/2 इंच आपल्याला वाढवायचं आहे, म्हणजे अर्ध्यातला अर्धा, म्हणजे 2च रेषा आपल्या टेपच्या. तर अशा पद्धतीने इथं वाढून घ्यायचं आहे. आता इथं आपल्याला हे पॉईंट जुळून घ्यायचे. तर बघा अशा पद्धतीने अगोदर तुम्हाला जे व्यवस्थित आकार जमत नसेल तर तुम्ही डॉट डॉट करून घ्या आणि अशा पद्धतीने गोल शेपमध्ये आकार देऊन घ्या, ठीक आहे. त्यानंतर इथं आपल्याला अशा पद्धतीने व्यवस्थित मार्किंग करून घ्यायचे, गळ्याच्या साईडने सुद्धा, हुकलूकच्या साईडने सुद्धा. आता इथं आपल्याला खाली मोजून घ्यायचं आहे आणि मध्ये काढायचं आहे, म्हणजे टेप दुमडून घ्यायचा आहे. मध्ये काढला, खाली इथं तुम्ही 1.5 इंच घ्यायचं आहे. आता इथं तुम्हाला जर जास्त छाती असेल म्हणजे ब्लाऊजची, तर तिथं आपल्याला 2 इंच वाढवलं तरी पण चालतं. तर बघा इथं मी इथं 1.5 इंच वाढवलेलं आहे. अशा पद्धतीने तुम्हाला कटोरी जर मोठी हवी असेल तर तुम्ही इथं 2 इंच वाढवू शकता. आणि इथं तिन्ही पण मी पॉईंट इथं जुळून घेतलेले आहेत. अशा पद्धतीने गोल आकारामध्ये सुंदर अशी कटोरी आपली रेडी झालेली आहे. जर कटोरी तुमची शेपमध्ये छान असेल आणि व्यवस्थित बसत असेल तर ही अशा पद्धतीने तुम्ही कटोरी कटिंग करू शकता. आता तुम्हाला जर तुमचं ब्लाऊज 14 इंचच्या 15-16 इंच असेल उंचीचं, तर त्यावेळेस कटोरी थोडीशी मोठी येते, म्हणजे उंचीला थोडी मोठी दिसते, ठीक आहे. आणि त्यावेळेस काय करायचं, थोडंसं योकपट्टी ना ती थोडी वाढवायची आणि कटोरी आपली उंचीला कमी घेतली तरी पण चालते. तर बघा आता इथं हे पूर्ण 13.5 इंच तयार ब्लाऊजचं माप आहे. आता तुम्हाला दाखवते उंचीचं, आणि हे साईज आहे आपली कटोरीची, म्हणजे कटोरी छातीची साईज आपली आहे 38 इंचची. आता इथं अशा पद्धतीने आपली कटोरी साईड पॅटर्न योकपट्टी आपली ही तिन्ही पण भाग आपले फ्रंटचे तयार झालेले आहेत. 1.5 इंच दोन्ही पण साईडला कटोरीच्या मार्किंग करायचे, वरती 3 इंच यायचे आणि अशा पद्धतीने टक्स पॉईंट आपल्याला देऊन घ्यायचा आहे, जोने की आपण इथं टक्स देतो आडवा उभा, ते टक्स, ठीक आहे. आता इथं बघा आपण फ्रंट साईडला सुद्धा घेतलं, बॅक साईडचं सुद्धा घेतलं. आता इथं एके ताईची बऱ्याच वेळा मला कमेंट आली होती की ताई पॅटर्ननुसार आपण कमी जास्त कसं करू शकता, म्हणजे साईजनुसार पॅटर्नमध्ये. आता हे 38 साईजचा पॅटर्न काढला, आता हे दुसऱ्या कस्टमरला वापरायला जमेल का, तर हा थोडाफार आपण उंचीचा फरक करून जमू शकतो. आता इथं बघा 38 साईज आहे, ह्यांची उंची आहे तयार 12.5 आणि इथं आपण घेतलेली आहे उंची शिलाई मार्जिन टाकून 13.5. आता इथं काय करायचं, ज्याची जर 1 इंच उंची आपली ब्लाऊजची जुने जास्त असेल तर आपल्याला इथं खालच्या साईडनी वाढवायचं आहे, ठीक आहे. फक्त थोडं थोडं आपल्याला इथं खालच्या साईडनी वाढवायचं, योगपट्टी असो, साईड पॅटर्न असो, कटोरी असो किंवा बॅक पॅटर्न असो, फक्त खालच्या साईडला. आणि फिटिंगच्या साईडला तुम्हाला जर थोडंफार नॉर्मल वाढवायचं असेल तर तुम्ही अर्धा इंच वाढवू शकता. तर अशा पद्धतीने इथं तुम्हाला वाढवायचं आहे. ह्याच्यावरती सुद्धा आपला एक डिटेल व्हिडिओ येईल ज्यावेळेस आपण स्वतः पेपर पॅटर्न सेल करतो त्यावेळेस, म्हणजे तुम्हाला एकाच पेपर पॅटर्नवरून आपल्याला साईजमध्ये एका साईजमध्येच असेल, फक्त माप उंची कमी जास्त करायची असेल किंवा तुम्हाला कमी करून उंची कसं ब्लाऊज कट करायचं, ह्या सगळ्या गोष्टी डिटेलमध्ये मी तुम्हाला त्यावेळेस सांगेल. आत्तासुद्धा थोडक्यात तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला. आता इथं डबल फोल्ड पेपर घेतलेला आहे. आता बाहीचं कटिंग करायचं आहे. आता बाहीमध्ये सुद्धा घडी घालताना बऱ्याच काही चुका करतात. काय होतं, ज्यावेळेस आपली बाही छातीचा 4था भाग असतो त्यावेळेस 4था भाग आणि प्लस अर्धा इंच आपल्याला ॲड करून घ्यायचं, जेणेकरून बाही आपली कुठेच कमी पडणार नाही आणि जरी जास्त झाला भाग तो आपल्याला कटही करता येतो. अर्धा इंच जास्त घेतला आहे 9.5 आणि अर्धा इंच जास्त 10 इंचची घडी घेतली. मुंडा खोली घेतली आहे 3 इंच आणि इथं आपल्याला आकार देऊन घ्यायचा आहे. आता इथून आकार देताना आपल्याला काय होतं, बाहीमध्ये घोळ येतो ना, तर बाहीमध्ये घोळ न येण्यासाठी इथला आकार आपला परफेक्ट पाहिजे. बघा इथं 3 इंचावर एक टिक केलं आहे, 2.5 इंचावर एक टिक केलं आहे. बघा आता 3 इंच आपण जुळून घ्यायचे आणि मुंड्या खोलीपर्यंत जायचे. 3 इंचपासून सुरुवात करायची, परत 2.5 इंचापासून सुरुवात करायची, मुंडा खोलीपर्यंत जायचे. आता हे 2 आकार कुठले आले, एक आतमधला आला फ्रंट साईडचा आणि बाहेरचा आला बॅक साईडचा. आता दंडघेर टाकूयात आणि शिलाई मार्जिन टाकूयात आणि अशा पद्धतीने मार्किंग करून घेऊयात.
जर तुमचं बाहीचं सुद्धा परफेक्ट ब्लाऊजचं मार्किंग असेल तरच तुमची अशा पद्धतीने मुंड्यामध्ये घोळ येणार नाही, बाहीला घोळ येणार नाही. ह्या सगळ्या छोट्या मोठ्या गोष्टींची काळजी तुम्ही घेतली पाहिजे. आता तुम्हाला आकाराची सुरुवातच कुठून करावं तेच नाही समजलं तर मग बाही कुठेतरी टाईट होईल किंवा कुठेतरी वर जाईल किंवा तुमचा आकार व्यवस्थित नाही आला, फिनिशिंगमध्ये नाही आला, तुमचं कटिंग व्यवस्थित नाही झालं तर मग ह्या सगळ्या गोष्टी तर तुम्हाला फेस करावं लागतात. आता एकाच काहीने कालच मला कमेंट केलेली होती की ताई बाही वर केली की खेचली जाते. तर हेच प्रॉब्लेम्स असतात. जर आकार व्यवस्थित नाही आला तर मग बाही दाटली जाते आणि वर हात केला की खालून खेचली जाते. अशा पद्धतीने जर तुम्ही व्यवस्थित आकार दिले तर व्यवस्थित बसतो. आता तुमची जी काही साईज आहे ती साईज तुम्ही इथं टाकून ठेवायची आहे. तर मी 38 साईजसाठी बाही वापरणार आहे तर मी इथं टाकून ठेवलं आहे. अशा पद्धतीने आपलं हे पूर्ण कटिंग ब्लाऊजचं झालेलं आहे. तुम्हाला काही शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. आणि हे आहे 38 साईजचं पेपर पॅटर्न कटिंग आपण बघितलेलं आहे ब्लाऊजचं. आता पुढच्या व्हिडिओमध्ये ह्याच्याच कटिंगवरून आपण ब्लाऊज पण कट करूया. व्हिडिओ कसा वाटतो कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. काही शंका असेल तर नक्की विचारा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटून